अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 12 ऑगस्ट 2025 वार मंगळवार या दिवशी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। दर महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते, त्या दिवशी आपण व्रत करत असतो, उपवास देखील करत असतो। परंतु मिठाची संकष्टी चतुर्थी कशी करायची, त्याचबरोबर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती या बघा संकष्टी चतुर्थीने नक्कीच पूर्ण होते। संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती या दिवशी गणपतीचं व्रत केलं जातं आणि या व्यतिरिक्त तुम्ही मिठाची चतुर्थी हे व्रत देखील ऐकलं असेल। परंतु हे व्रत नेमकं कसं करावं, तर हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला अगदी मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करते, आराधना करते, त्यातला इच्छित असं फळ जे आहे ते गणपती बाप्पा देत असतात। तर उद्या 12 ऑगस्ट 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी। या दिवशी रात्री 9:17 चंद्रोदय होणार आहे। चतुर्थीचा चंद्राची पूजा करतात आणि त्याच्या पूजेशिवाय हे व्रत जे आहे ते अपूर्ण मानलं जातं आणि चंद्रोदय झाल्याशिवाय हे व्रत जे आहे ते सोडलं जात नाही, व्रत मोडत नाही। श्री गणेशाची आराधना केल्याने, अगदी भक्तिभावाने पूजा व्रत केल्यानं त्याचं अपेक्षित फळ मिळतं। संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, त्याचबरोबर गणेश जयंती या दिवशी गणपतीचं व्रत आवर्जून केलं जातं आणि त्याचबरोबर बघा मिठाची चतुर्थी हे व्रत देखील केलं जातं। मिठाची चतुर्थी केल्यास गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतो। जे काही तुमच्या इच्छा आहे, मग नवीन घर खरेदी करायचं असेल, संतान प्राप्तीसाठी देखील तुम्ही करू शकता। त्याचबरोबर विवाह जर मनासारखा स्थळ येत नसेल, विवाह संबंधित काही अडचणी असतील, त्याचबरोबर नोकरीविषयी अगदी ज्या कुठल्या तुमच्या समस्या असतील त्याच्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता। तसेच त्याचं बघा या मिठाची चतुर्थी केल्यानं तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण करतो आणि इच्छित फळ प्राप्त करून देतो, अशी हे व्रत आहे। या व्रताची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीपासून करू शकता। तर बघा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यातील ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, तर या दिवसापासून तुम्ही करू शकता। तर तुम्ही उद्या बघा चतुर्थी तिथी आहे, तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिवसापासून करू शकता। अंगारकी चतुर्थीपासून देखील हे व्रत सुरू करता येतं आणि हे चतुर्थी व्रत 21 चतुर्थी हे व्रत केलं जातं। हे व्रत अगदी सोपं असून कोणालाही करता येईल, अगदी कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष। बघा हे व्रत सुरू करताना संकल्प करणं आवश्यक आहे। पहिल्या चतुर्थीला तुम्हाला संकल्प जो आहे तो करायचा आहे। तर संकल्प करताना बघा तुम्ही कशासाठी तुम्ही हा मिठाचे संकष्टी व्रत करणार आहात हे तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचं आहे। असा संकल्प करून नंतरच तुम्हाला ह्या फक्त पहिल्याच संकष्टीला तुम्हाला संकल्प करायचा आहे। त्याचबरोबर मिठाच्या चतुर्थीला पूजा कशी करावी, तर चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी। स्नान केल्यानंतर एका ताम्हणात गणपतीची मूर्ती घेऊन त्याला पाण्याने नंतर आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर गणेश स्तोत्र म्हणत तुम्हाला बघा अभिषेक करायचा आहे किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकता। आता गणेश स्तोत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देखील अभिषेक करू शकता। त्यानंतर देवघरात जिथे गणपती तुम्ही ठेवणार आहात तिथे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचं लाल फूल, दुर्वा जे आहेत त्या अर्पण करायचे आहे। अगदी 21 दुर्वांची जोडी देखील तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही जे काही गोड, अगदी साखर ठेवली तरी चालणार आहे, धूप दीप दाखवायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी उपवास करायचा आहे। मिठाचा संकष्टी चतुर्थी आहे, तर उपवास कसा करायचा, तर बघा चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करावा। या उपवासाला साबुदाणा, खिचडी, भगर, वेफर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत।
ही मिठाची चतुर्थी असल्यानं दिवसभर आपल्याला मिठाचं सेवन करायचं नाही. म्हणजेच काय, या दिवशी दिवसभर मीठ खायचं नाही. दिवसभर तुम्ही चहा, दूध, फळे खाऊ शकता, फक्त या दिवशी मिठाचं सेवन करायचं नाही. हे व्रत चंद्रोदयालाच सोडायचं आहे. चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची आरती करायची आहे, चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर चंद्राला नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे आणि त्यानंतर संकष्टी सोडायची आहे. ती देखील बघा, मिठाची चतुर्थी व्रत करताना 21 मोदक तुम्हाला बनवायचे आहे. मग तुम्ही बघा, 21 मोदक उकडीचे बनवू शकता, तळणीचे मोदक बनवू शकता. अगदी कोणत्याही पद्धतीने तुम्ही 21 मोदक तुम्हाला बनवायचे आहे. 21 मोदकांपैकी 20 मोदकांमध्ये ओल्या नारळाचं आणि गुळाचं सारण तुम्ही घालायचं आहे. मात्र एक असा मोदक बनवायचा आहे की ज्यामध्ये फक्त तुम्हाला मीठ घालायचं आहे. त्यानंतर बघा, तळणीचे करा किंवा उकडलेले करा. उकड घेतल्यानंतर हे 20 नारळाचे मोदक आणि 1 मिठाचा असे 21 मोदक एकत्र करून घ्यायचे आहे आणि कोणताही मोदक त्यातला वेगळा ठेवायचा नाही. आणि हे जे मोदक आहे ते चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून या 21 मोदकांचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना बघा, जमिनीवर बसून एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसूनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना कधीही डायरेक्ट जमिनीवर बसू नये. उपवास सोडताना 21 मोदक घ्या आणि एक एक मोदक खायला सुरुवात करायची आहे. मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक येईल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल आणि त्यानंतर बघा, तुम्हाला जेवण करू नये, फक्त मोदकच तुम्हाला खायचे आहे. मोदक खाताना जेव्हा तुम्हाला मिठाचा घास येईल तो शेवटचा घास समजायचा आहे आणि तिथेच तुम्हाला तुमचं जेवण सोडायचं आहे. उपवास सोडताना कोणाशीही बोलायचं नाही आणि जे काही तुमचे मोदक आहेत त्यातले जे काही राहिलेले मोदक आहेत ते तुम्हाला घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहे. फक्त घरातीलच व्यक्तींना द्यायचं आहे, बाहेरील कोणालाही हे मोदक देऊ नका. बघा, हे मोदक जे आहे ते 21 मध्ये तुम्हाला बघा, पहिल्या घासाला जरी लागला तेवढाच खायचा आहे. नंतरचे 20 मोदक तुम्ही घरातील इतर व्यक्तींना किंवा 5 मोदकानंतर तेव्हा त्याच्यानंतरचे जे मोदक आहे ते तुम्हाला घरातील इतर व्यक्तींना द्यायचे आहे. असे 21 चतुर्थी हे व्रत तुम्हाला करायचं आहे. हे व्रत केल्यास तुमची जी काही इच्छा आहे, नोकरीविषयी असेल किंवा संतानविषयी असेल, लग्नाविषयी ज्या काही समस्या, आर्थिक काही समस्या असतील, तर ज्या काय कशासाठी तुम्हाला हे व्रत करायचं आहे त्याची इच्छा सांगून तुम्हाला हे व्रत तुमची इच्छा नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करतील. अत्यंत प्रभावी असं हे मिठाचं संकष्टी चतुर्थी व्रत आहे. नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.